इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 1 गतीचे नियम. विद्यार्थी मित्र हो, येत्या परीक्षेला विज्ञान 1चा प्रकरण 1, 2, 3 असा अभ्यासक्रम आहे. यापूर्वी तुम्ही आम्ही पाठवलेले व्हिडिओ पाहिले असतीलच, पण आपल्याला वर्गात जी सोपी पद्धत अभ्यासासाठी उपयुक्त ठरते, या पद्धतीने आजपासून तुम्हाला प्रकरण 1, 2, 3चे A to Z रेकॉर्डरवर प्रत्येक पानानुसार रेकॉर्डिंग पाठवले जाईल. पुस्तक समोर ठेवून तुम्ही आवश्यक त्या खुणा करणं गरजेचं आहे. प्रकरणाचं नाव आहे गतीचे नियम. याच्यामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत: गती, त्वरण, विस्थापन आणि अंतर, न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरणे. खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणामध्ये गतीची जाणीव होते? गती असणे किंवा नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल, असा प्रश्न आपल्याला सुरुवातीला विचारलेला आहे. पक्ष्यांचे उडणे गती आहे. थांबलेली रेल्वेगाडी गती नाही. हवेतून उडणारा पालापाचोळा गती आहे. डोंगरावरती स्थिर असलेला दगड गती नाही. या 4ही उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल, ज्या ज्या वस्तूंमध्ये किंवा ज्या ज्या उदाहरणामध्ये प्रत्यक्ष एखाद्या वस्तूचे, एखाद्या पदार्थाचे गतिमान अवस्थेमध्ये जर ती वस्तू असेल तर तिथं आपण गती आहे असे म्हणतो. समजा डोंगरावर स्थिर असलेला दगड हा विराम अवस्थेमध्ये आहे, म्हणजे या उदाहरणामध्ये गती नाही. हवेतून उडणारा पालापाचोळा याला गती आहे. थांबलेली रेल्वेगाडी गती नाही. काही वेळा वस्तूंची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, उदाहरणार्थ वाहणारा वारा. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. असा प्रश्न विचारला आहे: बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात, तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? तर जेव्हा बस गतिमान असेल तेव्हा बसमधील सर्व व्यक्ती गतिमान असतातच, पण तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान अवस्थेमध्ये आहे याची जाणीव आपल्याला होत नाही. आपल्याला असे वाटते की ती माझ्या शेजारी बसलेली आहे, मी जसा बसमध्ये स्थिर आहे तशीच ती व्यक्तीसुद्धा स्थिर आहे, पण प्रत्यक्ष बस पण गतिमान आहे आणि बसमधले प्रवासीसुद्धा गतिमान आहे. एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? गती ही निरीक्षक सापेक्ष संकल्पना आहे. उदाहरण बघा, जर तुम्ही बसमध्ये बसलेला असाल तर तुम्ही आणि तुमच्या शेजारचे सर्व गतिमान असतानासुद्धा स्थिर आहेत याचा भास होतो. पण बसच्या खिडकीतून तुम्ही बाहेर रस्त्यावर बघितला तर झाडे आणि रस्ते, इमारती आपल्या विरुद्ध दिशेने गतिमान आपल्याला असल्याचा भास होतो. प्रत्यक्ष रस्ता, झाडे आणि इमारती एका ठिकाणी स्थिर आहेत, परंतु गतिमान असल्याचा भास होतो. म्हणजे जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे आपण म्हणतो, व ती जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे आपण म्हणतो. यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, गती ही संकल्पना निरीक्षक सापेक्ष आहे. आता बघा, विस्थापन आणि अंतर. या ठिकाणी तुम्हाला एक साधी सोपी आकृती दिलेली आहे. शाळा व घरांची स्थिती. तुम्ही बघाल की शीतल आणि प्रशांतचे घर या ठिकाणी आहे. संगीताचे घर, शीतल आणि प्रशांतचे घर आणि संगीताचे घर यामधील अंतर 500 मीटर आहे. त्यांचा मार्ग A आहे. शाळा आणि संगीताचे घर अंतर आहे 1200 मीटर. प्रत्यक्ष अंतर 1200 अधिक 500 म्हणजे 1700 मीटर आहे असे आपल्याला म्हणता येईल. पण समजा शीतल आणि प्रशांतच्या घरातून समजा एखादी व्यक्ती, उदाहरणार्थ प्रशांत याने A आणि B या मार्गाने मार्गक्रमण केले नाही, तो घरातून डायरेक्ट जवळच्या मार्गातून कुठं गेला, शाळेमध्ये पोचला, तर त्यानं प्रत्यक्ष फक्त 1300 मीटर अंतर
मार्गक्रमण केलेलं आहे. आता या ठिकाणी दोघेही एकाच चालीने जात असेल तर शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल? प्रशांत कमी वेळेत पोहोचेल. का? तर त्याने अंतर कमी केलेलं आहे किंवा त्याचे अंतर कमी झालेले आहे. प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यामध्ये फरक कोणता? प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर हे जास्त आहे, म्हणजे 500 अधिक 1200 1700 मीटर एवढे अंतर चालावे लागले आणि सरळ रेषेमधील अंतर हे कमी आहे, ते फक्त 1300 मीटर आहे. इथं तुम्हाला अंतर आणि विस्थापनच्या व्याख्या दिलेल्या आहेत. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. आता लक्षात घ्या, अंतर आणि विस्थापनची व्याख्या इथं तुम्हाला दिलेली आहे. याचे फरक स्पष्ट करण्यासाठी तुम्ही एक एक मुद्दे लिहू शकताय. याचबरोबर या ठिकाणी पुढे चाल ही अंतराशी संबंधित आहे, तर वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. हा दुसरा मुद्दा फरक स्पष्ट करायला लिहू शकताय. परत बघा, अंतर आणि विस्थापनच्या व्याख्या पाठ होणं गरजेचं आहे. या ठिकाणी अशी 2 उदाहरणं दिलेली आहेत. या ठिकाणी स्वराली दररोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. तिने जेव्हा एक फेरी पूर्ण केली तर कापलेले अंतर हे 100 मीटर आहे. तर तिचे विस्थापन मात्र या ठिकाणी 0 आहे, कारण ती पुन्हा मूळ ए या बिंदूपाशी आलेली आहे. आता या ठिकाणी एक गाडी आहे, पी पासून गेली क्यूपर्यंत. जाताना तिने 180 मीटर अंतर पार केले आणि क्यूपासून पीपर्यंत ती परत आली, रिटर्न आली. तेव्हा तिनं 180 मीटर अंतर पार केले. तेव्हा या ठिकाणी पी आणि पीपासून निघालेली जी गाडी आहे ती क्यूपर्यंत पोचली, क्यूपासून रिटर्न पीपर्यंत आली. विस्थापन 0 झाले, कारण तीच गाडी परत मूळच्या ठिकाणी परत आलेली आहे. या ठिकाणी एखाद्या वस्तूचे विस्थापन 0 असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर 0 नसते किंवा नसू शकते. लक्षात घ्या, हे विधान तुम्हाला सत्यासत्य किंवा रिकाम जागासाठी करायचे आहे. या ठिकाणी चाल आणि वेग म्हणजे काय? सदिश आणि अदिश राशी म्हणजे काय? भौतिकशास्त्रामध्ये अशा काही राशी आहेत ज्या राशी पूर्णपणे व्यक्त होण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोन्हींची गरज असते. तिला आपण सदिश राशी म्हणणार आहोत. उदाहरणार्थ, वर्गातील टेबल तुम्हाला शिक्षकाने सांगितले, हे टेबल या ठिकाणी बाजूला करा. मुले पहिला प्रश्न विचारतील की हे टेबल कोठे न्यायचे आहे, म्हणजे दिशा माहिती असणं गरजेचं आहे. आणि टेबल उचलण्यासाठी 3 मुलांची किंवा 4 मुलांची जी काही मदत लागेल ती मुलांची संख्या म्हणजेच परिमाण ठरवणं गरजेचं आहे. अदिश राशी म्हणजे जेव्हा एखादी भौतिक राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची गरज नसते, तिला अदिश राशी असे म्हणतात. उदाहरणार्थ, कोमलला 1 किलो साखर आण म्हटल्यानंतर ती जवळच्या किराणा मालाच्या दुकानातून 1 किलो साखर आणेल. इथं तिला दिशा सांगण्याची गरज नाही. त्यामुळं अंतर, चाल, वेग, वेळ, विस्थापन यामधल्या सदिश व अदिश राशी. अंतर अदिश राशी आहे, चाल अदिश राशी आहे, वेग सदिश आहे, वेळ अदिश आहे, विस्थापन सदिश राशी आहे. आणि चालीची व्याख्या दिलेली आहे. चाल कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. या ठिकाणी फक्त वेगाची व्याख्या दिलेली आहे. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतरास वेग असे म्हणतात.
हा कदाचित 1 सेकंद असेल, 1 मिनिट असेल, 1 तास असेल, कदाचित हा 1 वर्षसुद्धा असू शकतो. एकक कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. दोन्ही व्याख्या बरोबर आहेत. एक मार्कासाठी याची तयारी करायची. त्यानंतर वेग बरोबर विस्थापन छेद वेळ, हा वेगाचं सूत्र दिलेलं आहे. इथं चालीचं सूत्र दिलं आहे. चालीचा फॉर्म्युला, वेगाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चाल आणि वेग यांची एककं सारखी आहेत. SI पद्धतीमध्ये चाल मीटर पर सेकंदमध्ये, तर वेग किंवा चाल आणि वेग CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंदामध्ये मोजतात. चाल अंतराशी संबंधित आहे, तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. आता या ठिकाणी तुम्ही चाल आणि वेग फरक स्पष्ट करा, सोडवू शकता. दोन्हीची व्याख्या लिहा आणि चाल आणि वेगाचं वरील एक वाक्य लिहा. समजा गती सरळ रेषेत असेल, चाल आणि वेग यांचे मूल्य सारखे असेल, तर ते वेगवेगळे असू शकते. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. मग अशी बघितलेली सगळी उदाहरणं आहेत. समजा शीतलची चाल काढायची तुम्हाला, अंतर भागिले काल किती आहे? 500/5. शीतलची B मार्गावरची अंतर भागिले काल, तिला किती वेळ लागला आहे? 24 मिनटं लागली. परत तुम्हाला चाल मिळाली. शीतलची सरासरी चाल, टोटल तिनं 1700 मीटर अंतर पार केलं, टोटल तिला 29 मिनटं लागली. मग तुम्हाला तिची काय मिळाली? सरासरी चाल मिळाली. आता शीतलचा तुम्हाला सरासरी वेग काढायचा आहे, प्रत्यक्ष विस्थापन भागिले लागलेला काळ. या पद्धतीनं तुम्ही साधी आणि सोपी गणितं सोडवू शकता. आता चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. पहिल्या उदाहरणामध्ये सचिन हा मोटारसायकलनं प्रवास करत आहे. त्यानं दिशा बदललेली नाही. मोटारसायकलची चाल वाढवली किंवा कमी केली तर वेगावर कोणता परिणाम होईल? दुसऱ्या उदाहरणामध्ये आता सचिन प्रवास करत आहे, परंतु एखादं वळण आल्यास चाल आणि वेग सारखा असेल का? नाही, चाल आणि वेग बदललेला असेल. समजा सचिनने मोटारसायकलची चाल स्थिर ठेवली आणि दिशा बदलली, वेगावर कोणता परिणाम होईल? वेगावर परिणाम होईल. वळण रस्त्यावर वळत असताना सचिनने चाल आणि दिशा दोन्ही बदलली. तुमच्या लक्षात येईल, कोणत्याही वस्तूची, कोणत्याही पदार्थाची वेग, चाल आणि दिशा यांचा परस्पर संबंध आहे तो असा. तुम्ही चाल बदलू शकता, दिशा तीच ठेवू शकता. तुम्ही दिशा बदलू शकता, चाल तीच ठेवू शकता. आणि चाल आणि गतीची दिशा दोन्ही तुम्ही बदलू शकता. त्यामुळं हा प्रश्न परत तुम्हाला 3 मार्कासाठी करायचा. त्यानंतर महत्त्वाचे सगळ्यात IMP भाग बघा. चालेचे मापन करणारा पहिला शास्त्रज्ञ आहे गॅलिलिओ. हवेतील ध्वनीची चाल आहे 343.2 मीटर पर सेकंद. प्रकाशाची चाल आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल आहे 29,770 मीटर पर सेकंद. एकरेषे समान आणि नैक समान गती. अमर अकबर अँथनी स्वतःच्या गाडीने प्रवास करत आहे आणि त्याने कापलेले अंतर दिलेले आहे. घड्याळी वेळ सुरुवात आहे पहाटे 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30, 8. तुमच्या लक्षात येईल घड्याळी वेळ ह्याच्यामध्ये 30 मिनटाचं इंटरवल आहे, म्हणजे दर 30 मिनटाला आपण रिडिंग घेतलेलं आहे. अमरने कापलेले अंतर, अमर 0, 20, 40, 60, 80, 100 आणि 120. अकबरने 0, 18, 36, 42, 70, 55, 120. अँथनीने कापलेले अंतर 0, 14, 28, 42, 56, 70, 84. अमर अकबर अँथनी यांनी प्रवास करत असलेल्या नोंदवलेल्या अंतराचा कालावधी किती आहे? 30 मिनटं. दर 30 मिनटांनी आपण काय केलेलं आहे? अंतर नोंद केलेले आहेत. ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले आहे? काय सांगता येईल? या ठिकाणी अमर आणि अकबरनं, त्यानंतर या ठिकाणी अकबर आणि अँथनीनं, ही 2 रिडिंग आपल्याला बघायला मिळतील. तिसरं विचारले
अकबरने ठराविक कालावधीमध्ये कापलेले अंतर सारखे आहे का? अकबरने नाही. 18-18-36 18-54 यायला पाहिजे होतं पण आलेलं नाही ते, म्हणजे हे अंतर सारखं कापलेलं नाही. अमर अकबर अँथनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराच्या त्यांच्या चाली कशा आहेत? अमर अकबर अँथनी, तर ह्यांच्या चाली काय आहेत? भिन्न आहेत, कमी जास्त आहेत. आता तुम्हाला 1 मार्कासाठी परत प्रश्नाची तयारी करायची आहे. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती असे म्हणतात. इथं व्याख्या घ्या. नैक समान गती. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे म्हणतात. 1 मार्कासाठी तयारी करायची. गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची वा सायकल चालवण्याची गती. त्वरण. तुम्हाला इथं 1 मीटर लांबीचे पन्हाळे आणि छोटा चेंडू दिलेला आहे. खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे, घरी करून बघू शकता. समजा तुम्ही या ठिकाणावरून या वरच्या बाजून तुम्ही तळाला काय केला, तो चेंडू सोडलेला आहे. तर सुरुवातीला चेंडूचा वेग काय होता? 0 होता. एकदा का आपण सोडला उंच भागाकडून तर त्याचा वेग वाढला आणि जमिनीवर आल्यानंतर पुन्हा त्याचा वेग पूर्णपणे 0 झाला. बघा, लहानपणी सर्वजण घसरगुंडी खेळला असाल. घसरगुंडी खेळत असताना घसरत असताना सुरुवातीला वेग कमी असतो, मध्ये तो वाढतो आणि सगळ्यात शेवटी तो कमी होतो. म्हणून आता त्वरणची व्याख्या मिळेल तुम्हाला. वेग बदलातील दरालाच त्वरण असे म्हणतात. त्वरणचा फॉर्म्युला थोडं मी परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी पानं व्हायला हवीत म्हणून मी जरा भरभर घेतो. कदाचित तुमचा पहिला धडा यापूर्वीच खूप वेळा वाचून झाला असेल, तर पुन्हा एकदा तुम्ही ते ऐकायला हरकत नाही. लक्षात घ्या, यू हा सुरुवातीचा वेग आहे, टी हा लागलेला कालावधी आहे आणि व्ही हा अंतिम वेग आहे. लक्षात घ्या, इथं सुरुवातीला यूची किंमत 0 आहे, इथं बदललेला व्हीची किंमत असेल आणि परत इथं फायनल व्हीलासाठी काय आले? 0 आहे. आता त्वरणाचे सूत्र ठरवत असताना त्वरण ए बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काल. म्हणून फॉर्म्युला मिळाला ए बरोबर व्ही मायनस यू अपॉन टी. या ठिकाणी जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विराम अवस्थेत असते त्यावेळी वस्तूचा सुरुवातीचा वेग किती असतो? जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विरामावस्थेत असते त्यावेळी वस्तूचा सुरुवातीचा वेग हा 0 असतो. ज्यावेळेला गतीच्या अखेरीस वस्तू विराम अवस्थेत येते त्यावेळी अंतिम वेग किती असतो? तोही 0 असतो. लक्षात ठेवा, हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे ए बरोबर व्ही मायनस यू अपॉन टी, हा फॉर्म्युला आपल्याला खूप वेळा उपयोगी पडणार आहे. ते भौतिकशास्त्रातील सर्वात महत्त्वाचे समीकरण मानले जाते. ए म्हणजे त्वरण, व्ही म्हणजे अंतिम वेग, यू म्हणजे सुरुवातीचा वेग, लागलेला कालावधी टी. आता साधं सोपं उदाहरण घ्या. तुमच्या हातामध्ये एक खडू आहे किंवा वस्तू आहे, तुम्ही हातातून ती खाली जमिनीवर सोडून दिली. सुरुवातीला तुमचा त्याचा वेग किती होता? 0 होता. आता तो पडत असताना 15 मीटर पर सेकंद वेग असेल आणि लागलेला कालावधी 15 सेकंद असेल. तर या पद्धतीनं अशी अनेक उदाहरणं तुम्हाला याच्याशी निगडीत, या फॉर्म्युलेशी निगडीत बघता येतील. आता तुमच्या लक्षात येईल, इथं तुम्हाला कोणत्याही वस्तूच्या गतीमध्ये 2 प्रकारचे त्वरण असू शकते. जर समान कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल होत असतील तर एक समान त्वरण होते. जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असतील तर त्याला नैक समान त्वरण असे म्हणतात. पुढची सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे धन, ऋण आणि शून्य त्वरण. समजा एखाद्या वस्तूचा वेग वाढत असेल तर तिला धन त्वरण असते. त्वरण वेगाच्या दिशेने असेल,
जर एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असते. ऋण त्वरणालाच दुसरे नाव आहे अवत्वरण किंवा मंदन. ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते. वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते. जर वेग स्थिर असेल तर त्वरण काय असेल? शून्य असेल. खूप सोपा आलेख दिलेला आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट आलेख कसा काढायचा ते सांगतो आहे. इथं नोंदी घ्या. हा पहिला 0 आला, मग 10ला किती आलं? हे 15 आलं. त्यानंतर 20ला किती आलं? 30 आलं. 30ला किती आलं? 45 आलं. त्यानंतर 50ला किती आलं? 75 आलं. त्यानंतर 60ला किती आलं? 90 आलं. आणि परत 80ला किती आलं? 80ला काय दिलेलं आहे. आता मी हा डेंटेटिव्ह काढलेला आहे, तुम्ही करेक्ट काढा. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे बिंदू सगळे स्थापन करायचे आहेत. तुम्हाला एक्स अक्षावर काल आणि दिलेलं आहे आणि वाय अक्षावर अंतर दिलेलं आहे. तर 0, 0, 10, 15, 20, 30, 30, 45 या पद्धतीने बिंदू स्थापन करा. तर हा आलेख काय आहे? एकसमान गतीसाठी अंतरकाल आलेख आहे. तो सरळ रेषा असतो. व्हेरी व्हेरी IMP 1 मार्क. एकसमान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते. हे अंतरकाल आलेखामधील सरळ रेषा दर्शवते. नेक्स्ट समान गतीसाठी अंतरकाल. आता तुम्हाला इथं काय केलेलं आहे त्यांनी? एक्स अक्षावर 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 दर 5 मिनिटाची तुम्हाला वेळ दिलेली आहे. पण अंतर देत असताना 7, 12, 20, 30 म्हणजे हा आलेख कदाचित या पद्धतीनं असेल. जे तो नैक रेषा असेल किंवा वक्र रेषा असेल. कारण इथं काय आहे? गती नैक समान आहे.